हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासो औदार्य दोजे श्री गणेशाय नमः। नवव्या अध्याय पूर्ण पुरुषोत्तमाचा विधान हरिने कथिले रमेला गुण ऐसे वर्णन झाले पै गणपतीला नमस्कार करून नवव्या अध्यायामध्ये पुरुषोत्तमाने आपल्या भगवंताने रमेला म्हणजे लक्ष्मीला या व्रताचं महिमान या महिन्यामध्ये काय करायचं मौन व्रत किंवा मौन भोजन किंवा आता समजा ज्याची ऐपतच नाही मग त्यांनी फल अर्पण ब्राह्मणाला करायचो हे आता या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल ज्याची ऐपत नाही त्यांनी कसं व्रत करायचं ऐका। आता पुढील कथानक श्रोते ऐके सकलिक श्रीहरी म्हणे प्रिय आणि को सांगतो ऐको एकचित्ते पे प्रिय म्हणजे लक्ष्मी तुला याच्या पुढे मी काय व्रत सांगतोय ज्याची ऐपतने दान धर्म करायची त्यांनी कसं करायचं ते ऐका। मेषाधिक संक्रांती संयुक्त चैत्रादी जे मास समजतो तयांचा स्वामी दिवस नातो असे निश्चित जाणपा मग संक्रांती म्हणजे चैत्र वैशाख या महिन्यापेक्षा जो अधिक महिना श्रेष्ठ आहे या महिन्यामध्ये काय आचरण केलं तर फल प्राप्त आहे विचार करा। आणि जो रवी संक्रांतीनं तोच्या अधिक मास जाणं तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तमासे पैम तर अशा याचा स्वामीनाथ म्हणजे नारायण तोच पुरुषोत्तम महिना याला म्हटलेला आहे। म्हणून तय मासे पूर्ण पुरुषोत्तमासे उद्देशून स्वल्प किंवा बहुत फलदान ब्राह्मणाला गुण अर्पिले स्वल्प म्हणजे थोडं किंवा जास्त या महिन्यामध्ये ब्राह्मणाला जर आपण फल अर्पण केलं तर 100 पटीने आपल्याला पुण्य प्राप्त आहे। आणि त्या मासे जपादी विपुल कर्मे करिता ते निर्मल स्वल्पान्यासे बहुत फळ प्राप्त तात्काळ होत असे। तात्काळ म्हणजे ताबडतोब एका महिन्यामध्ये या महिन्यामध्ये जर काय आपण निश्चय केला बाबा मौन व्रत करीन मौन भोजन करीन किंवा मौन आंघोळ करीन एवढं जरी केलं तरी सुद्धा फल प्राप्त आहे। ऐसे त्या मासाचे महिमान म्हणून सकल भावे करून नाना सत्कर्मे आचरण भगवंता लागून तोष व्हावे जेणेकरून या महिन्यामध्ये भगवंताला जेवढा आपण संतुष्ट ठेवून तेवढा भगवंत आपल्या घरी पाणी भरणार। पुरुषोत्तमासी जे कोणी स्वशक्तीनुसार व्रतदानी नराधिपती पुरुषोत्तमाला गुणी अंधपतनी पडतीजे म्हणजे या पुरुषोत्तम महिन्यामध्ये स्वशक्तीने काही आंघोळ करत नाही व्रतदान करत नाही ते नराधिपती म्हणजे पापातलं पापी होतील आणि अंधपताला नरकाला जातील असं सांगितलं। 3 वर्षातून जो येणारा 1 महिना त्याचं जर आचरण केलं नाही तर मासामध्ये पुरुषोत्तम पुण्यफलद असे परम म्हणून जनी व्रत उत्तम की जे त्याची सांगतो। तर हे लक्ष्मी या मासा महिन्यामध्ये एक जरी आपण पुण्यफल कुठलं तरी केलं तरी पुण्याची गणना कोण करी असं सांगितलेलं आहे। शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत की जे उपोषण किंवा साधावे नक्तभोजन एकभुक्त राहावे पण शुद्ध प्रतिपदेपासून तर अमावस्यापर्यंत 14 तारखेपर्यंत कोणी एक टाईम जेवतोय कोणी जेवत नाही आहे कोणी मौन बोलायचंच नाही आहे कोणी मौन आंघोळ म्हणजे आंघोळीला जाताना कुणाशी बोलायचं नाही उपास सोडताना कुणाशी बोलायचं नाही काहीतरी आपण या महिन्यामध्ये नियम ठेवा असं सांगितलेलं आहे। अथवा साधावे आयचित
शुचिर्भूत असावे सतत होम हवनादी यथार्थ सत्कोणी समस्त आचरावी. शुचिर्भूत म्हणजे दिवसभर 2 टाईम 3 टाईम आंघोळ केली याला शुचिर्भूत म्हटलेलं आहे. किंवा होम हवन, चला बाबा मी दररोजचा होम हवन करीन किंवा 1 टाईम उपवास करीन. नाना प्रकारे दान धर्म करिता होत सफल अनेम याची जाणणे अंतरी वर्म सदा सत्कर्मी की जे सदा सत्कर्मी म्हणजे तुम्ही नाही आयुष्यामध्ये केलं तर या महिन्यामध्ये 1 दिवस महिनाभर केलं तरी सुद्धा आपल्याला फल प्राप्त होईल. दान व्रतादी विषयी शक्ती नाही दयाची काही तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. मग आता ज्याला दान धर्म करायची ऐपत नाही, काही उपवास करायची ऐपत नाही, मग निदान आंघोळ करायची काय, आंघोळ कुठल्याही तळ्यामध्ये बावडीमध्ये करा तरी ते फल आहे असं सांगितलेलं आहे. सर्व काल शरीर शोषून तत्पर असावे तीर्थसेवन भावे विप्राची सेवा करून कालक्रमण करावे. नाही आपल्याला दान धर्म करता येत तर ब्राह्मण कल्ला, आई वडील कल्ले किंवा कोणी वडीलधारी माणसं त्यांची जरी सेवा केली तरी सुद्धा आपला यो महिना दान धर्म केल्यासारखा होईल. ऐसा आचर्य तो तयासी ब्राह्मण वचने तत्कालेसी व्रत फलप्राप्तीविषयीची निश्चयसी होईल. मग ऐसा जर आपण आचरण केलं तर तात्काळ आपल्याला फल काय होईल, प्राप्त होईल. मग तुम्ही ब्राह्मणाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा किंवा आंघोळ करा, मौन करा. ऐसे ऐकून अब्दी बाला म्हणे हे भगवंता गणनेला जे मानव निर्धर कृपाला दुराचारी शक्तीहीन. बघा आता अब्दी बाळा म्हणजे कोण, समुद्राची तनया कोण आहे, लक्ष्मी. तिने प्रश्न केला आता यांची ऐपत नाही आंघोळ करायची, दान धर्म करायची, वय झालं किंवा एखाद्या माणसाला उपास तपास निघत नाही, दान धर्म करायची ऐपत नाही, मग त्या लोकांनी काय करावं या महिन्यामध्ये. हे समुद्र तनया म्हणजे लक्ष्मीने प्रश्न केलेला आहे. तुझ्यापासून उपजीवन सर्व काल बुद्धीन विद्या विनय विवेकहीन नसे ज्ञान दयासी. तुझ्यापासून उपजीवन म्हणजे दुसऱ्यावर आपला उपजीविका आहे किंवा विद्याहीन विनय विकेन म्हणजे विद्या नाही काय नाही, मग त्या माणसाने काय करायचं या महिन्यामध्ये ते मला तुम्ही सांगा. पशु आयसे सर्व काल बुद्धिहीन वागती केवळ त्या लागी तरावा सोज्वल साधन असे कोणते बुद्धिहीन म्हणजे पशुसारखं. गाढव कुत्रा कसा सकाळी उठतोय, जेवतोय, खातोय, आंघोळने पंघोळणे, मग अशी आपली माणसं काय करतात, अक्कल आहे पण आंघोळ करायची नाही, याला बुद्धिहीन शब्द वापरले. मग या लोकांना काय साधन आहे, याही काय करावं ते आता मला तुम्ही सांगा अशी लक्ष्मी बोलतोय. तू दीनानाथ करुणा घन मजवरी तुझी कृपा पूर्ण म्हणून केला प्रश्न समाधान करी तू. तर माझी तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून जगाच्या हिता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आता हे जे वारकरी आहेत ते कोण आहेत, जगाच्या हितासाठी ते अवतार घेतलाय. तसा मी तुम्हाला प्रश्न केलेला आहे काय हे जग बुद्धिहीन आहे, हे लोक मंदबुद्धीचे आहेत. मग या महिन्यामध्ये यांना ज्यांना काय करता येते त्याही काय करावं हे मला तुम्ही सांगा. आईसे बायकोचे वचन ऐकून वैकुंठना तू पोषण नक्त एक भुक्त आणि आईचिताची साधन म्हणजे ज्याची ऐपत नाही त्या 1 टाईम जेवा किंवा मौन व्रत करा म्हणजे दिवसभर बोलायचं नाही किंवा जेवताना बोलायचं नाही, आंघोळ करताना बोलायचं नाही. एवढं व्रत जरी केलं तरी सुद्धा फळ प्राप्त आहे. नाना व्रते नाना दाने काय शोषणे तीर्थ सेवने इत्यादी अनेक जी पैसाधने तया कारणे असमर्थ. नाना व्रते नाना दाने काय शोषणे तीर्थाने म्हणजे तीर्थाला जावायची ऐपत नाही, दान धर्म करायची ऐपत नाही, मग आंघोळ करायची तर ऐपत आहे की नाही कुठल्या तरी बावडीत तल्यावर. मग एवढं जरी व्रत करावं या महिन्यामध्ये. तये भावे प्रिय विप्र पूजावा कैसाची संतसंग करावा मग दानव्रत तीर्थसेवक कासया जीवा पाहिजे. मग या महिन्यामध्ये आपण तये भावे प्रिय पूजावा समज ब्राह्मणाची पूजा करा किंवा ब्राह्मणाची सेवा करा, संतांची सेवा करा, तीर्थामध्ये जा. अशा प्रकारे तीर्थाला जावायची गरज नाही आहे. तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. देवाला काय आवडतं, साधू संतांची सेवा हेच केलं तर मला आवडतोय. मग तीर्थाला जावायची गरज नाही, दान धर्म करायची गरज नाही आहे. गंगा तीर्थ केळ सेवन फळे प्राप्त होती बहुत काळे साधू संगमे तरी तत्काले होय लाभ सुफळांचा. साधूंचा संग तरी या महिन्यामध्ये केली तरी सुफळांचा सगळ्यांचा लाभ आपल्याला लाभ होईल. साधू सज्जनांचे स्पर्श दर्शन किंवा करता नामस्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय. पण साधू संतांचे पदस्पर्श म्हणजे साधू संतांच्या पायाची सेवा जरी केली, सेवन जरी केलं तरी सनातन सुख प्राप्त आपल्याला प्राप्त होईल.
आईसा सत्संग महिमा उत्तम म्हणून किजे साधू संगत संत कृपे पुरोनित काम वैकुंठ धाम लाभते. मग आपली संतांची संगत जर केली तर लक्ष्मीचा पती तर प्रसन्न होतोय, आपली कामं तर होतात, पण आपल्याला वैकुंठाचा धाम मिळेल असं सांगितलेलं आहे. कल्याण इच्छे का जन ताई करावे हेचे साधन अधिक मासामध्ये भगवान संतुष्ट पूर्ण होत असे. मग या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कुणाची सेवा करा, सगळं आपल्याला कल्याण होतोय. आणि विशेष गोवी लागून प्रत्येक पूजावे भावे करून ऐसे ऐकून हरीची वाणी चंद्रभगिनी बोलत असो. चंद्रभगिनी म्हणजे लक्ष्मी बोलायला लागलेली आहे का आता ज्याची ऐपत नाही त्या गायीची सेवा, ब्राह्मणाची सेवा कशी करायची या महिन्यामध्ये ते आम्हाला तुम्ही सांगा. इंद्रा म्हणे श्री हरी तुम्हापासून नानापरी धर्म ऐकिले अंतरी तृप्ती निर्धारी नव्हेची. हो भगवंता, तुमच्या तोंडून मी सगळ्या गोष्टी ऐकल्या पण माझ्या मनाची तृप्ती होत नाही. आता म्हटलं गायीची आणि ब्राह्मणाची या महिन्यामध्ये सेवा कशी करायची ते मला तुम्ही सांगा. तरी आता गो विप्रपूजन कैसे करावे यथा विधान त्याची नाथा मध लागून निवेदन करी पै. नाथा म्हणजे पती, कोण? लक्ष्मीचा पती नारायण. त्यांना बोलते लक्ष्मी का नाथा गायीची आणि ब्राह्मणाची पूजा कशी करायची ते मला तुम्ही सांगा. आईसे श्रीहरीचे प्रश्न वैखरी ऐकून बोले श्री मुरारी प्राणप्रियम समुद्र कुमारी धन्य निर्धारी जगी तू धन्य. म्हणजे तुझ्यासारखा प्रश्न करणारे आज मी या जगामध्ये बघितले नाही, पण फार तू प्रश्न करायला लागलेले आहेत. तरी मी तुझ्या जगाच्या कल्याणासाठी कला तर तुम्ही प्रश्न केले आहेत, पण तुझ्या निमित्ताने या आज जग सुद्धा काय करायला लागेल. उत्तम प्रश्न केल्याचे माते म्हणून आता प्रथम तू ते धेनु पूजन विधान निवृत्ते स्वानंद चित्ते ऐके. पण स्वानंद चित्ते म्हटलं तू गायीची सेवा कशी करायची, ज्याला गायदान करायची ऐपत नाही तर गायीची सेवा कशी करायची पूजन ते पुढे ऐका. तरी तू आता सावध चित्त राहुनी ऐके सकल वृत्त सर्व ब्रह्मांड माझे निश्चित धेनु दैवत श्रेष्ठ. धेनु धेनु म्हणजे गाय. गायीची या महिन्यामध्ये जर पूजा केली अतिउत्तम. का तर गायीच्या 33 कोटी देव पोटामध्ये आहे, म्हणजे विष्णू पण त्याच्यात आहे, गोलोक पण त्याच्यात, पुरुषोत्तम पण त्याच्यामध्ये तिच्यामध्ये पोटामध्ये आहे. गायीच्या पोटामध्ये 14 भुवनं आहेत. मग गायीची सेवा केली तर 14 भुवनांची सेवा केल्यासारखं होईल. तिच्या शरीरी सतत चतुर्दश भुवने वास करीत सकल दैवता उन्हा यथार्थ सामर्थ्य अद्भुत असे पाम. सगळ्या देवतामध्ये सामर्थ्य गायीमध्ये आहे असं सांगितलेलं आहे. स्पर्श करिता शरीराशी बोरे होय पापाची दर्शन मात्र मंगल राशी निश्चय से प्राप्त होय पै. नुसतं गाय रस्त्याने चाललेली आहे, तिचे आपण स्पर्श जरी केला तरी 33 कोटी देवांना नमस्कार घातल्यासारखं होईल असं सांगितलेलं आहे. देवीचा पुच्छे करिता स्पर्श तत्काल होय दुरित नाशन दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश सर्व विनाश पावती. मग गायीचा शेपूट नुसता मस्तकावर असं फिरवला तरी गायीच्या शेपटीमध्ये इतकी काय पवित्रता आहे, सगळं रोग राई दुःख दारिद्र्य आपलं निघून जाईल. बघा आता ज्याला काय करायची इच्छा नाही तरी त्या गायीची सेवा तरी अशी करा. तापत्रय निर्सुनी जायो ब्रह्मांड दोरे कीर्ती होय घर धन दारा दुहित तनय होता व्यय निश्चय. मग या गायीची जर सेवा केली तर आपल्याला मुलं बालं धन दौलत घरदार सगळं हिच्याने प्राप्त होईल. धेनुची होता कृपापूर्ण काय अलभ्य जना लागून ब्रह्म विष्णू महेश तीन असते आपण धेनु रूपपय. कारण गायीच्या पोटात ब्रह्म विष्णू आणि महेश हे 3 देव आहेत. म्हणजे गायीपासून आपल्याला काय अलभ्य आहे, काय लाभ आहे ते आता आपण ऐकू. गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं मूत्र पवित्र आहे, गायीचं दही दूध. आई वारली तर गायीचं काय पाजतात, दूध पाजतात. म्हणजे काय ते गायीचं उपकार आहेत आईसारखं. गोमया माझे सूर्य तनया आणि मूत्रा माझी नर्मदा आलिया तैशी दुग्धे श्री शिवभार्या भागीरथी वसत असे. गोमया माझे सूर्य तनया म्हणजे सूर्याची तनया कोण तर ही लक्ष्मी. तर ती प्रत्यक्ष गायीच्या संडास करते ना गाय, तिथं लक्ष्मी आहे. आणि मूत्रामध्ये नर्मदा गोदावरी कावेरी तापी या नद्या सगळ्या आहेत. आणि गाय दूध देतो तिथं शंकराची काय आहे भार्या म्हणजे पार्वती आहे. असं या गायीच्या शिंगाटापासून गायीच्या स्तनापर्यंत गाय लघवी करतोय, गाय संडास करतोय, सगळं 33
33 कोटी देव गायीच्या चंद्रसूर्य कुठे आहेत? डोळ्याजवळ आहेत. रोम कुपा भितरी जाणो सकल तीर्थे वस्ती आपण सर्वांगा माझे दैवता वाचून रिता एक ठिक नाही पै. म्हणजे गायीच्या एकही ठिकाण स्तनापासून गायीच्या पावटात आहेत नाही पावट गायीची याच्यामध्ये खुरागरी म्हणजे आपलं मेचसर चालकदेव गौरीदेव कापरीदेव हे चेरोबा हे सगळं छोटं मोठं देव गायीच्या खुरागरी गायीच्या पावटामध्ये बसलेले आहेत. ऐशी गाय जन्ममय ब्रह्मरूपाचे निश्चय होय यास्तव ते वाचून काय तुझे वरिष्ठ जगी पै. मग गायीच्या सेवा वाचून दुसरं काय आहे? अशा या दगडाच्या मूर्तीला पूजून पाहिजे, उपास तपास काय करायची गरज नाही. एक गायीची सेवा केली तर सगळं आपल्याला पुण्य प्राप्त आहे. वेद शास्त्र पुराणे इतिहास धेनुच्या अंगी करीती वास ब्रह्मस्थपर्यंत नाही आधार दुसरा पै. म्हणजे गायीच्या सेवेशिवाय आधार दुसरा नाही आहे. एकच आपला ब्रह्मस्थपर्यंत गाय आपल्याला आधार देतोय. गायीच्या दधी दुग्ध घृती यज्ञ यागादी कर्मे होती म्हणून यज्ञादी कर्माची निगुती मुख्य कारण धेनूची. मग आपल्याला यज्ञ करायचा आहे तर त्या यज्ञामध्ये गायीचं काय काय लागतो? तर आपल्याला पहिला शेण लागतोय, मूत्र पाहिजे, दही दूध तूप लोणी हे गायीच्या गायीपासून आलेलं आहे. मग हे सगळं यज्ञाला हे साहित्य नसेल तर तुमचं यज्ञ होणार नाही आहे. सकल जगा माझे जाणं अति पवित्र वस्तू दोन एक धेनू दुधा ब्राह्मण यावनी अन्य व्यर्थ सर्वही. मग आपल्याला सकल जगामध्ये जर दैवत असतील तर गाय आणि ब्राह्मण हे जिवंत दोन आहेत ना, याच्यामध्ये भगवंत आहे. बाकी आता दगडाच्या मूर्तीमध्ये पूजून फायदा नाही असं सांगितलेलं आहे. आणि गो ब्राह्मणामध्येची देखो धेनूचा असे श्रेष्ठ अधिक ते वाचून जगी अनेक नाहीच प्रमुख निश्चय. आणि गो ब्राह्मणापासून दैवत नाही आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आणि गायीच्या ब्राह्मणावर भगवान विष्णू बसलेले गायीच्या ब्राह्मणाच्या मुखावर भगवंत बसलेला आहे आणि गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत. सर्व पापनाशनाचे मूळ गो विप्रांचे एकची कुळ ऐसे असता ज्ञान सकल विभाग केवळ मानिती. गाय आणि ब्राह्मण हे वेगळा कुल नाही आहे, एकच कुल आहे. तुम्ही आम्ही मानताव ना गाय वेगळी ना ब्राह्मण वेगळा, तर ते केवळ द्विभाग मानिती ते मूर्ख शब्द वापरले आहेत. गायीमध्ये आणि ब्राह्मणामध्ये काही फरक नाही आहे. यज्ञाची अंगे असते दोन गव्य आणि वेद संपूर्ण. गव्य होय धेनूपासून वेदस्थान विप्र मुखपै. मग वेद म्हणजे ब्राह्मणाचं तोंड आणि गव्य म्हणजे गायीचं तोंड. अशा प्रकाराने ही दोन आपल्या यज्ञाला साह्य आहेत, गाय आणि ब्राह्मण. होमशाला देवायतने समार्जिता गोविष्ठेने पवित्र होय या कारणे धेनुचे अति श्रेष्ठत्व. मग गायीचं शेण आपल्याला सारवाचं आहे, होम करायचा आहे तर शेणाचा काय करतो आपण उपयोग? म्हणजे सगळं पवित्र शेणामुळे गायीची विष्ठा म्हणजे शेण आपण त्याला गोबर बोलतो ते गायीचं श्रेष्ठत्व आहे. धेनू म्हणजे यज्ञाचे मुख तसे उभय नेत्र देख गो क्षीरा पुढे अमृत सुख असे अल्पचे निश्चय. मग तुमचा अमृत आणा तरी काय फायदा नाही. गायीचं दुग्ध अमृतापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. गायीचं मुख म्हणजे यज्ञ आहे. गो क्षीरामृता समान तुझ्या अमृत नसे जाण येव प्रकारे ब्रह्मदेव मुखे आपण बोलेला असेल. ब्रह्मदेव बोललेला आहे का गायीचं सगळं पवित्र आहे, पण थोडी गाय खोटी बोलली नाही का ब्रह्मदेवाच्या मुलं, म्हणून गाय गुखावा लागली नाही. नाहीतर पहिला गाय गुणवती खात, पण त्या ब्रह्मदेवाने सांगितलं का मी मोठा हाव असं तू मान हलवायला चल. मान हलवली बरोबर विष्णूने शाप दिला गायी तू पवित्र आहे, पण या ब्रह्मदेवामुळे तुला खोटी बोलावे लागले म्हणून तुला अक्षय नरकाला तोंड पुरावं लागले. समजा गाय नरकाला तोंड पुरवतोय, पण गायीचं मागच्या पाठीमागचं सगळं कार्याला काय आहे? पवित्र आहे. दूध दही शेण मूत्र. तरी स्वर्लोक सुख भोगाविषयी इच्छा असेल दयाच्या हृदयी धेनू सेवा नाना उपायी सर्वदा तही करावी. जर स्वर्लोका म्हणजे आपलं स्वर्गलोकाला सुख पाहिजे तर गायीची या जन्मामध्ये काय करा मामा? सेवा करा, तर आपल्याला स्वर्गलोकाला सुख मिळेल. म्हणून काही नाना उपाय करायची गरज नाही. आपल्या दरवाजात गाय आहे
त्या गाईला गोठा स्वच्छ ठेवा, गाईला छप्पर बांधा, गाईचा 2 दुधाचा असतानाचा दूध आपण काढा, 2 दुधाचा असताना वासराला द्या. एवढी जरी सेवा केली तर आपल्याला स्वर्गलोक प्राप्त होईल. जे कोणी पुरुषोत्तमासी विधीने पूजनीय धेनुसी प्रदक्षिणा करीती तयासी अत्यंत लाभ होईल. मग या अधिक महिन्यामध्ये आंघोळ केली न गायीची सेवा प्रदक्षिणा घातली त्याशिवाय अत्यंत लाभ नाही असं सांगितलेलं आहे. सप्तदीपा पृथ्वीप्रत प्रदक्षिणा करिता जे फळ प्राप्त त्याची गोप्रदक्षिण त्वरित होय निश्चित जानपा. म्हणजे 7 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यापेक्षा एक गायीला प्रदक्षिणा घातल्यानंतर आपली पृथ्वी प्रदक्षिणा होतोय. जर तुम्हाला माहिती आहे का याने दक्ष राजाने हे केलेली होती का जी कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालील त्याला माझी ही अहिल्या माल घालील. समजलं का? तर ब्रह्मयोजेला गौतम ऋषी न गाय प्रसूती होत होती तिलाच प्रदक्षिणा मारली ताबडतोब हे अहिल्या कुणाला दिलेली आहे? गौतम ऋषीला दिलेली आहे. म्हणजे एक प्रदक्षिणा गायीला घातली तर 7 प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य प्राप्त आहे. धेनू ही रवी कन्या असूनी सर्व जनांच्या कल्याणाला लागुनी आणि यज्ञसिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. धेनू ही रवीची कन्या आहे. रवी म्हणजे सूर्याची मुलगी आहे. पण आपल्या या मृत्यूलोकामध्ये आपलं कल्याण होण्यासाठी यज्ञसिद्धी होण्यासाठी गायीला भूलोकामध्ये जन्म दिलेला आहे. समजलं का? जैशी भागीरथी निर्मल स्नाने उद्धरी जन सकल तैसे धेनू पवित्र स्वज्वल करी पावन जगाते. बघा जशी भगीरथ नदी आणलेली आहे ना का भगीरथाने, त्या नदीमध्ये आपण आंघोळ केली तर आपला उद्धार होतोय. तसे धेनू म्हणजे गाय, या गायीची सेवा केली तर आपण सुद्धा जगातून काय होऊन उद्धारलो जाणार. आयशे धेनू कल्याणदायिनी प्रत्यक्षाचे या भुवनी म्हणून सकळ पुच्छे पुण्यच्छनी तिये लागुनी भजावे. जर आपल्याला पुण्य पाहिजे ना तर गायीची या महिन्यामध्ये काय करा? सेवा करा. महिनाभर नका, एकच दिवस केली तरी काय हरकत नाही आहे. भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानवा सर्व पूर्वज पावनी त्रिदेवा सुखानुभव होतील जानपा. अहो 7 जन्माचा पूर्वजांचा काय होईल? उद्धार होईल जर एक दिवस गायीची सेवा केली तर. ऐसा गोपूजनाचा महिमा न कळे तयासी कोणासी सीमा वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावला. ऐशी गायीचा जर महिमा पूजा वगैरे केली तर ब्रह्मदेवाला या श्रमाचं या पुण्याचं वर्णन करता येत नाही आहे. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी विशेष भजावे अधिक मासी गोदानाची पुण्यराशी ममवानिशी न वर्णवे. ममवानिशी ब्रह्मदेवाचे 4 तोंडाला वर्णन करता येत नाही तर विष्णू बोलते मला एका तोंडाने काय वर्णन करता येईल. परी कमले तुझवरती विपुलासे माझी प्रीती म्हणून साक्षेपे मुख्य अर्थाप्रती सांगतो निवृत्त तुझ्या ऐका. हे लक्ष्मी तुझ्यावर माझा प्रेम आहे म्हणून तुला गायीची सेवा कशी करायची हे मी तुला सांगतोय. सुशीला आणि सुलक्षण बहु दुग्धवती अति दारुण निरोगी वत्स संपन्न चतुस्थ निसुंदर द्यावी पै. मग गाय जर दान करायची असेल तर सुशीला आणि सुलक्षण दुग्धवती म्हणजे दूध देणारी गाय दान करा. निरोगी, रोग नसायला पाहिजे. समजा लंगडी 4 स्तनाची असेल ती गाय दान करा, लंगडी थोटी दान करू नका. शुभ्रवर्ण बहु साजेरी न्यायार्जित पुष्ट शरीरी स्वर्ण शृंकर पेखुरी वस्त्रालंकार सुभूषित. वस्त्रालंकार सुभूषित म्हणजे त्या गायीच्या अंगावर काहीतरी वस्त्र टाकून ती गायदान ब्राह्मणाला करा. आयशा अत्युत्तम धेनुसी पूजन यथाविधानेसी बाहुनी सुपुत्र ब्राह्मणासी दान द्यावे दिजे. मायसा चांगला सुपूजित ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला वस्त्रदान करून ती गायदान करा. अधिक मासा माझी गोप्रदान करिता होय दुरित नाशन पूर्वदा लागे स्वर्ग बोन निश्चय दान लाभते. मग अधिक महिन्यामध्ये जर आपण गायदान केली तर आपले दुरित नाशन काही संकट दुःख दारिद्र्य ते नासतील आणि 7 जन्माचा पूर्वजांचा काय होईल? उद्धार. धेनुदाना समान पुण्य तिन्ही लोकी मजी नसे अन्य गोदान करता सर्वमान्य होते धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे पुण्य सुफळ पुण्यफळ किती सांगू तुझं निर्मळ श्रवण मात्रे माश सकळ पवित्र तात्काळ होती पै. नका तुम्ही गायदान करू पण गायीचं महत्त्व जरी ऐका. आपण 10वा अध्याय ऐकतो बघा गरुड पुराणामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा गायीची सेवा कशी करायची हे जरी आपण ऐकलो तर पुण्य फळ आपल्याला प्राप्त होईल. गायदान करायची गरज नाही आहे.
आबाल वृद्ध उद्धरुणी वेगे पावते मोक्ष सदन गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय. मग गायीची सेवा केली, गायीचं दान केलं तर प्रत्यक्ष भगवान प्रसन्न होतोय. पुरुषोत्तमाचे प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात. म्हणून जनी अधिक मासात सुपात्री दान करावा. सुपात्री जे ब्राह्मणाने आपल्या घरी पाणी पिलेलं नाही ते ब्राह्मणाला गायदान करा तर ती आपलं पुण्यफल होईल. आता सुपात्र म्हणजे कोण तरी सांगतो तुझं लागून सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी. मग आता ब्राह्मण कसा असायला पाहिजे? सुपात्र म्हणजे काय? आपल्या घरी त्यांनी पाणी पिलेलं नाही, खोटं बोलणारा नाही, अशा माणसाला गायदान करा. लोभहीन म्हणजे कसल्या याच्यावर लोभ नाही, दिलं त्याच्यावर समाधान मानणार त्या ब्राह्मणाला गायदान करा. दानाध्ययन यजनाधिक षटकर्मे करीतो अनिक शांत दांत दयालू अधिक शुद्ध सात्विक शीलजाचे. शुद्ध सात्विक शीलजाचे दांत शांत दयालू आणि दान यज्ञ कर्म करणारे असेल, 6 शास्त्र करणारे असेल त्याला तुम्ही दान करा. मग स्वधर्म नित्य वागून न्याय करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंती धोका पै. मग रात्रंदिवस भगवंताचं पायाशी जो उभा आहे चरण स्पर्श करतोय, स्वधर्माप्रमाणे वागतोय, आपल्या न्यायप्रमाणे कुटुंबाचं पोषण करतोय ते ब्राह्मणाला गायदान करा असं सांगितलेलं आहे. आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोचे विप्रदान सुपात्र तया देता गोदान पवित्र यह परत्र सुख प्राप्त आहे. मग ज्या घरामध्ये 12ही महिने अग्नी पेटलेली आहे अशा ब्राह्मणाला अग्निहोत्री ब्राह्मण त्या ब्राह्मणाला या महिन्यामध्ये गायदान करा, त्याची पुण्याची गणना कोण करी. इथं पण पुण्य वैकुंठामध्ये. म्हणून विशेष अधिक मासी सुशील संवत्स देनुसी धर्मशास्त्रोक्त विधानेशी भक्तिभावेशी पूजनिया. भक्तिभावेशी पूजनिया समज का? भक्तिभावनेने पूजा करा त्या ब्राह्मणाची गायीचं. नानाविध वस्त्रालंकार घालून गौच्या अंगावर एक चित्ते जोडून करो संकल्प सुंदर करावा. मग गायीच्या अंगावर काय ते वस्त्र टाका आणि मग एक चित्ताने 2 हात जोडून संकल्प करा का बाबा मी दिलेली गाय अर्पण करा. श्री पुरुषोत्तम पित्यर्थ मान्य सुपत्र ब्राह्मणपत्र गोदान करिता मी यथार्थ. म्हणून उदक सोडावे. उदक म्हणजे पाणी सोडायचं. बाबा ही गाय तुम्हाला मी दान केलेली आहे. मग पाद्यादी उपचारेसी आणि नाना वस्त्रांकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजनिया. गोपुच्छ देऊनी विप्रास्ती तांबूळ दक्षिणा ठेवणीवरती ह्या गोप्रधान गोलोकाप्रती चित्ती हो संतुष्ट. आईसे बोलून या वचन विप्रास्ते सोडोनी जीवन चरण प्रस्ती साष्टांग नमन भावेदान करावे. अशा प्रकारे ब्राह्मणाला हात जोडायचं, नमस्कार करायचं आणि ती ब्राह्मणाच्या हातामध्ये गाय दान करायची. सत्पात्र नसेल समयासी अथवा हस्ती न घेतो दानासी तरी तया उद्देश मानसी उदकी उदक सोडावे. ऐसे करिता ब्राह्मणास न लागता पतिग्र दोष सुपात्र दानाचे फळ विशेष दान करत्यास लाभते. भावे करिता दान सुपात्री पूर्वत पावते सुख परत्री गोदान समपात्र पाहता जगत्री नसेचे पुण्य दुसरे पै. परी अपात्री देता दान देता घेता दोघे जण 100 वर्ष नरकात पडतील जाण ते दवा. एखादा अपात्री असेल म्हणजे लायकीचा नसेल ब्राह्मण, खाणारा पिणारा असेल, त्याला जर गायदान केली तर तुका म्हणे देती घेती आणि तिघे नरकामध्ये जातील. अशा ब्राह्मणाला गायदान करू नका. आणि दुग्धहीना अति कृशांगी अथवा वंद्या विकलांगी की वृद्धा अंधा एकशृंगी किंवा त्रिस्तनी मृत अवस्था. मृत अवस्था म्हणजे मेलेला वासरू असेल तर ती गाय दान करू नका. कारण तर तिला पाना फुटत नाही आहे. 1 शिंगाची देऊ नका, म्हातारी देऊ नका, वांझोटी देऊ नका. अतिकृशांगी म्हणजे डोकरी झाले, काहीच तिला दूध बी देत नाही, तर अशी गाय जर दिली तर देती घेती तिघे नरकामध्ये जाती असं सांगितलेलं आहे. के एकनेत्री पादहीना ऐशे धेनू देता ब्राह्मणा पूर्वज सहित सदा आपणा
नरक यातना प्राप्त होत असे. म्हणजे 7 जन्माचा आपल्या नरकामध्ये लोक पडतील अशी गाय जर दिली तर नंगरी ठोटी. म्हणून जियेने ब्राह्मणाचे असा आनंद चित्तवर उसाचे भक्तिभावे दान तिचे यथाविधी करावे, जेणेकरून ब्राह्मण संतुष्ट होईल. बाबा या गायीपासून मला 4 लिटर दूध मिळतंय, ऐशी गाय दिली, ब्राह्मणाला आनंद झाला तर 7 जन्माचा उद्धार होईल. आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लाभते आता. गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी, किती गोड म्हणावा सुधारस, किती वाढ म्हणावा आकाश, तेजस्वी परम चंडासो किती म्हणून सांगावा. तर अशा प्रकारे जसा चंडास म्हणजे चंद्र कसा शीतळ आहे गोड आहे, तशा प्रकाराने अशी आपण गायदान केली तर आपल्याला सूर्यासारखा आनंद होईल, चंद्रासारखा आनंद होईल. पृथ्वीचे उपमा काय द्यावी, पाताल खोली किती वर्णावी, मेरूची उंची किती सांगावी, नामाची पदवी अपार. बघा गायदानाचं महत्त्व आहे. एक वेळेस नामाची पदवी वर्णन करता येईल, पृथ्वीचं वजन सांगता येईल, किंवा तृण पृथ्वीवर किती उगवले हे मोजता येईल, पण या गायदानाचं पुण्य मोजता येणार नाही असं सांगितलं आहे. किती वर्णावा विष्णूचा प्रताप, काय वर्णावे शिवाचे तप, रवी कांताचे दिव्य रूप किती म्हणून वाणावे. आसवायचे गोदान फळ, कथियर्याचे प्रिय सकळ, श्रवण मात्रे दुरित झालो, जाय तत्काल निर्स्वनी. अशा प्रकारे हे गायदानाचं महत्त्व या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे. इति श्री अधिकमात मात्म्यसार बृहन् नारदीय पद्म आधार सज्जन श्रुते कोच्चतुर. 10वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव.